नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आज 30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन. मंडळी, खलील जिब्रानने असं म्हटलेलं आहे की झाडाचं एकही पान त्याच्या मुखजाणीवे वाचून पिवळे पडू शकत नाही. त्याचप्रमाणे गांधीजींच्या हत्येपासून इथला पुण्यशील समाज हा निष्पाप ठरू शकत नाही. याचं कारण इथल्या पुण्यशील समाजाच्या दडून राहिलेल्या इच्छेशिवाय नथुरामसारखा एक सामान्य माणूस गांधींसारख्या अलौकिक ख्यातीच्या व्यक्तीच्या हत्येचं दुस्साहस करू शकला नसता. त्यामुळे गांधीजींच्या हत्येत नकळतपणे त्या काळचा इथला पुण्यशील समाज देखील अपराधी ठरतो. दुर्दैवाने असं म्हणावं असं वाटतं. वैष्णव जन तो तेणे कहिए जो पीड पराई जाने रे. 700 वर्षापूर्वीचं हे भजन आहे. या भजनात उत्तम वैष्णवाची व्याख्या केलेली आहे, उत्तम शैवाची व्याख्या केलेली आहे, उत्तम ख्रिश्चनाची व्याख्या केलेली आहे. जो ईश्वराचा खरा उत्तम भक्त असतो तो कधीही भेदभाव करत नसतो. त्याचं सारं जीवन हे मानवतेच्या सेवेसाठी अर्पित केलेलं असतं, समर्पित असतं. गांधीजी हे भजन आयुष्यभर जगले, आयुष्यभर जगले. त्यांचं सारं जीवन हे सेवामय आणि परोपकारासाठी होतं. परोपकाराय पुण्याया पापाय परपीडितम. हा उपकार वैष्णव जनतो तेणे कहिए जो पीड पराई जाने रे. दुसऱ्याचं दुःख जो आपलं दुःख मानतो, त्याच्या हृदयात जागा घेतो, त्याला आधार देतो, तोच खरा ईश्वराचा भक्त असतो. गांधीजी असे ईश्वराचे थोर भक्त होते, थोर साधक होते. त्यांना असं सल्ला द्यायचे लोक की तुम्ही हिमालयात जा. ते म्हणायचे माझा हिमालय इथेच आहे. जनता प्रजा ही माझी परमेश्वर आहे आणि तोच माझा तीच माझी परमेश्वर आहे. त्यांचीच मी सेवा करत राहणार आहे आणि ते कायम सेवारत राहिले. या भजनामध्ये उपकार नावाचा शब्द आलेला आहे. तर उपकार म्हटल्यावर त्यात अहंकाराची छटा येते. शब्द अहंकार त्यात दर्शवला जातो की आम्ही उपकार करतो समोरच्यावर, परंतु अशा अर्थाने शब्द नाही आहे. तर आम्ही गौण कार्य करतो, मुख्य कार्य तर परमेश्वर करतो. हीच गांधींची या पाठीमागची धारणा होती. गांधींचा मृत्यू आला तर कोणत्या परिस्थितीत आला. त्यांच्या मुखामध्ये अखंड रामनाम असायचं. त्यांचं जीवन तर सारं सेवामयनी परोपकारासाठी होतं. त्यांनी आपलं आयुष्य हे सेवेसाठी समर्पित केलेलं होतं. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीच त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं होतं. त्यासाठीच तर आज संपूर्ण जगभरामध्ये सर्वात जास्त पुतळे गांधींचे आहे, सर्वात जास्त टपाल तिकीटं गांधींची आहेत, सर्वात जास्त विद्यापीठं गांधी या विषय शिकवणारी विद्यापीठं ही गांधींची आहे. 600हून अधिक विद्यापीठं जगातल्या गांधी या विषय शिकायला आहे. तेव्हा त्यांचं मरण जे आहे ते किती पवित्र आलं आहे. त्यांचं जीवनच किती पवित्र होतं. गंगेसारखं निर्मळ त्यांचं जीवन होतं, त्यांचं चरित्र होतं. त्यांचे विचार गंगेसारखे पवित्र होते, गंगेसारखे स्वच्छ निर्मळ होते, गौरी शंकरासारखे उज्ज्वल आणि मंगल होते, निरभ्र आभाळासारखे सुंदर आणि मोहक होते. बापूंना जे मरण आलं ते किती पवित्र होतं. त्यांच्या पवित्र जीवनाच्या स्मरणाने प्रत्येक जण भारावला जातो. याचं कारण असं आहे की बापू गांधीजींना समानते शब्द म्हणजे माणुसकी. गांधीजी म्हणजे सत्य, गांधीजी म्हणजे प्रेम, गांधीजी म्हणजे अहिंसा, गांधीजी म्हणजे मानवता, गांधीजी म्हणजे नैतिकता, टोकाची नैतिकता, गांधीजी म्हणजे सेवा, गांधीजी म्हणजे अखंड परोपकार, सेवारत राहणे, गांधीजी म्हणजे श्रमनिष्ठा, गांधीजी म्हणजे स्वावलंबन. अशा तऱ्हेचं गांधींचं व्यक्तिमत्व होतं आणि म्हणूनच ते अखिल मानवजातीसाठी ते आता अनुकरणीय ठरत आहे. त्यामुळेच जगभरामध्ये
गांधीजी आणि गांधी विचार हा पूजनीय आणि अनुकरणीय ठरला आहे. त्यांचं मरण बघा कशा स्थितीत आलं. त्यांची इच्छा होती की माझं काम करता करता किंवा ईश्वराचं स्मरण करता करता मला मरण यावं आणि मुखात रामनाम असावं. वेळ संध्याकाळची होती. गांधीजी बिर्ला मंदिरमधून बाहेर पडले आणि पायथ्यासाठी चालले. त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी होते. मनूबेन होती, आबाबेन होती आणि बाकी समुदायही होता. गांधींच्या मुखात तेव्हा रामनामाशिवाय काहीही नव्हतं. ईश्वराशिवाय दुसरा कोणताही विचार नव्हता. त्याच वेळेला मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. नथुरामसारख्या माथे फिरून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गांधींच्या मुखात तेव्हा हे रामे शब्द उमटले. म्हणजे त्यांना जसा हवा होता असा मृत्यू आला. केवढं पवित्र मरणे की ईश्वराचं स्मरण करताना, ईश्वराच्या आराधनेला जाताना, पूजेला जाताना मरण यावं, मरण येणं. चांगला विचार डोक्यात असताना, चांगलं काम करत असताना, देशाची सेवा करत असताना, मानव कल्याणाची चिंता करत असताना आणि ईश्वराच्या साधनेला जाताना, प्रार्थनेला जाताना आणि मुखात रामनाम असताना मरण यावं. याशिवाय माणसाचं आणखी कोणतं भाग्य असू शकतं? एवढं पवित्र मरण कसं असू शकतं? म्हणून तर त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळेला क्षमाशील भाव होता. त्यांनी नथुरामला क्षमा केली, मारेकऱ्याला क्षमा केली आणि चेहऱ्यावर त्यांच्या तेज होतं. तो क्षण कृतार्थतेचा, तो भाव चेहऱ्यावरचा कृतार्थतेचा होता. याचं कारण पवित्र जो क्षण असतो, त्यांनी अशी त्यांची धारणा होती, इच्छा होती की मला मरण यावं, त्या अखंड मुखात माझ्या रामनाम असेल तेव्हाच यावं, रामनाम असेल आणि प्रार्थनेच्या वेळी यावं, काम करता करता यावं. आणि असं मरण आल्यामुळे ते मुळात क्षमाशील वृत्तीचे होते. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं. आचार्य विनोबा म्हणतात गांधींच्या चेहऱ्यावर त्यावेळेला विलक्षण तेज होतं. आता आचार्य विनोबांना त्या काळात एकाने विचारलं की गांधीजींसारख्या एवढ्या मोठ्या माणसावर, युगपुरुषावर नथुरामसारख्या सामान्य माणसाने कसा हात उगारला, पिस्तूल कसं उगारलं? तर विनोबांचं उत्तर होतं की गांधीजींचं आयुष्य स्वतःचं कुठं राहिलं होतं. गांधी स्वतःचे जीवन जगत होते का? तर नाही. ते स्वतःसाठी जीवन जगले असते त्यांची हत्या झालीच नसती. ते तुम्हा आम्हासाठी जगत होते, तुम्हा आम्हासाठी जीवन जगत होते, राबत होते. आपल्या कल्याणासाठी, मानव कल्याणासाठी, भारताच्या अखंडतेसाठी, राष्ट्राच्या अखंडतेसाठी आणि देशात शांतता नांदावी, सगळेजण सुखाने नांदावेत म्हणून ते श्रमरत होते. त्यामुळे ते आपल्या सर्वांसाठी राबत होते, झटत होते म्हणून त्यांची हत्या झाली. त्यांचं जीवन स्वतःचं जीवन नव्हतं. स्वतःसाठी गांधीजी जगले असते तर त्यांची हत्या झालीच नसती. म्हणजे भगवद्गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. त्या भक्ताच्या लक्षणामध्ये असं म्हटलेलं आहे, जो न लोकांस कंटाळे त्यास न कंटाळती ते, असं म्हटलेलं आहे. मग हे गांधीजींना कसं लागू पडतं? कारण त्याच भक्ताचं दुहेरी लक्षण सांगितलेलं आहे. अर्थात गांधीजींचं आयुष्य, गांधीजी हे ईश्वराचे थोर साधक होते, ते संत होते खरं आहे, परंतु ते फक्त साधक नव्हते, संत नव्हते. किंबहुना फक्त ईश्वराचे साधक भक्त नव्हते. ती त्यांची एक भूमिका होती. पण दुसऱ्या भूमिकेमध्ये गांधीजी हे थोर लोकप्रतिनिधी होते. जर ते फक्त संत असते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. परंतु गांधीजी हे एक लोकप्रतिनिधी होते. ते लोकांसाठी जीवन जगत होते, लोकांसाठी जीवन जगत होते, श्रमरत होते. ते लोकांसाठीच गेले. लोकांच्या दुःखाने दुःखी होणारे, लोकांच्या सुखाने सुखी होणारे, लोकांच्या आनंदाने आनंदी होणारे, लोकांच्या चिंतेने चिंताग्रस्त होणारे, असं त्यांचं येशू ख्रिस्तासारखं अद्वितीय व्यक्तिमत्व होतं. लोकांच्या पापाने पापी होणारे, लोकांच्या पुण्याने पुण्यवान होणारे, असे ते अद्भुत अद्वितीय लोकप्रतिनिधी होते. राष्ट्राच्या संपूर्ण भावनेचे ते प्रतिनिधी बनले होते. त्यामुळे त्यांचं जीवन हे स्वतःचं जीवन नव्हतं, ते तुम्हा आम्हासाठी जगत होते म्हणून त्यांची हत्या झाली. मग त्यांची हत्या कशी झाली आणि का झाली याचं उत्तर गांधीजींना द्यायचं नाही आहे, तर आपल्याला द्यायचं आहे. ते उत्तर आपल्याला शोधायचं आहे. मंडळी,
गांधींची ज्या क्षणाला हत्या झाली त्यावेळेला विनोबांचे बंधू बाळकोबा भावे हे गुजरातला गेले होते, अहमदाबादला होते. त्यांना बातमी समजली की गांधींची हत्या झाली आहे. कारण गोसेवेसाठी उरुळी कांचनला एक इस्पितळ काढायचं होतं, त्यामध्ये गोसेवा खाणावरती आणि तिथे गायींसाठी पांजरोपोळ म्हणजे गोशाळा उभारायची होती. कारण गांधींची अशी इच्छा होती की पुण्याच्या बाहेर एका खेडेगावामध्ये एक निसर्गोपचार केंद्र सुरू करावं. आणि म्हणून देणगीसाठी म्हणून बाळकोबा भावे विनोबांचे बंधू हे अहमदाबादला गेले होते गांधींच्या हस्ताक्षराचं पत्र घेऊन. तिथे ह्याने दुर्दैवी बातमी समजली. बाळकोबा भावे म्हणतात की गांधींच्या मृत्यूची बातमी माझ्या कानावर आल्यानंतर माझ्या मनात एकच विचार आला की भगवद्गीतेत अहिंसेचा महिमा गायला आहे आणि गांधींच्या अंगीत अहिंसा होती. गांधीजी अहिंसा जगत होते. मग जो मनुष्य अहिंसा जगतो आहे, ज्याच्या अंगी अहिंसा बांधली आहे, भिनली आहे, अशा मनुष्याला शत्रू कसा होऊ शकेल? अशा मनुष्याला कोणी शत्रू नसतो. कारण त्याचं जीवन हे संपूर्ण मानव कल्याणासाठी, राष्ट्रासाठी, जगतासाठी अर्पित केलेलं असतं आणि परमेश्वरामध्ये तो विलीन झालेला असतो. अशा माणसाला, असा मनुष्य राग, लोभ, मद, मोह, मत्सर, द्वेष, तिरस्कार, मोठेपणा, पुरस्कार याच्या पलीकडे पोचलेला असतो. असा मनुष्य स्थितप्रज्ञ असतो. असे गांधीजी स्थितप्रज्ञ होते, अलौकिक होते. त्यामुळे त्यांची हत्या कशी झाली, परंतु होणारी घटना, जी घटना घडणार आहे ती टळू शकत नव्हती. त्यांना कोणती, गांधीजी कोणा शत्रू मानत नव्हते, पण त्यांना कोणती शत्रू मानत होतं. मंडळी, अनेक जण असं म्हणतात की त्यावेळी गांधींच्या मृत्यूसमयी त्यांच्या मनाला काही वेदना झाल्या का? गांधीजींचा मृत्यू झाला तत्पूर्वी जे 6 महिने वर्षभर जे देशात घडत होतो, दंगली घडत होत्या, तर देशामध्ये यादवी माजली होती, अशांती पसरली होती. अशा प्रसंगात गांधीजींचं मन कसं असेल, स्थिर होतं का? गांधीजींना काही वेदना होत होत्या का मनाला त्यांच्या? मंडळी, अगदी खरं सांगायचं तर विनोबांनी गांधीजींच्या त्यांचा शेवटचा जो प्रसंग आहे याचं वर्णन म्हणजे उत्तर आईंचे गांधीजींचं होतं आयुष्य, त्याचं वर्णन स्वर्गारोहण पर्व असं केलेलं आहे. गांधीजी उच्च आध्यात्मिक त्यांनी पातळी गाठलेली होती. अध्यात्मातलं एक उच्चतम टोक असतं, स्तर असतो. तो स्तर, ते टोक गांधीजींनी गाठलेलं होतं. उच्च आध्यात्मिक पातळी ते जगत होते, ते उत्तम साधक होते. त्यामुळे त्यांच्या मनाला काही वेदना झाल्या नव्हत्या. त्या वेदना होत होत्या, पण वरवर आपल्याला दाखवण्यासाठी होत्या. कारण ते आपल्या सामान्य माणसासारखं जीवन जगत होते, आपल्या सामान्यांचे ते प्रतिनिधी होते. त्यामुळे त्यांना तसं वागावं लागत होतं. श्रीकृष्णालाही अशाच वेदना झाल्या, पण त्यांनी दाखवल्या. त्याच्या मनाला वेदना श्रीकृष्णाच्याही काळात जी यादवी माजली, त्याच्या डोळ्यासमोर यादवी माजली. मग श्रीकृष्ण दुःखी होते का? तर नव्हते. ते दुःख त्यांचं दाखवण्यासाठी होतं. कारण सामान्यांसारखं यांना दाखवावं लागतं, भासवावं लागतं. कारण सामान्यांसाठी जीवन जगत असतात, परंतु आतून हे जीवन, वेगळं जीवन जगत असतात. श्रीकृष्णासारखे अलौकिक व्यक्तिमत्व, ते गांधीजी असतील, उच्च आध्यात्मिक पातळी गाठलेले गांधींसारखे अलौकिक व्यक्तिमत्व, अशी व्यक्तिमत्व त्यांचं एक आतलं जीवन आणि बाह्य जीवन हे वेगळं असतं. बाह्य जीवन हे आपल्यासारख्या सामान्यांना दाखवण्यासाठी असतं. ते वरून दुःखी दिसत असले तरी आतून बिलकुल दुःखी नसतात. आतून सदैव ते आनंदी, समाधानीच असतात, संतुष्टच असतात, कारण ते स्थितप्रज्ञ असतात. गांधीजी असे स्थितप्रज्ञ होते. त्यामुळे अंतर्बाह्य गांधीजी अंतर्मनाने मात्र ते कष्टी नव्हते. बाह्य त्यांची बाजू आपल्या कष्टी दिसत होती, त्यांच्या डोळ्यात पाणी दिसायचं, पण आपल्यासारख्या सामान्यांना दाखवण्यासाठी ते होतं. मंडळी, आज गांधींचा स्मृतिदिन, 30 जानेवारी गांधींचा स्मृतिदिन. आणि गांधींची अपेक्षा काय होती? भारताविषयी गांधींनी एक स्वप्न बाळगलं होतं. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. गांधींना भारत, आदर्श भारत, स्वावलंबी भारत, सशक्त भारत आणि शांततेवर प्रेम करणारा, एकात्मतेवर प्रेम करणारा, एकीवर प्रेम करणारा, भ्रातृभावनेवर प्रेम करणारा भारत त्यांना हवा होता. तिथं भेदाभेद गांधी नको होता, उच्च नीच नको होते, तर समता, समानतेवर प्रेम करणारा भारत, श्रमनिष्ठेवर, श्रमावर प्रेम करणारा भारत, स्वावलंबनावर प्रेम करणारा भारत, असा सशक्त बलशाली भारत त्यांना हवा होता.
आणि तोही शांतताप्रिय जीवन जगणारा, कुणावर हुकूमत गाजवणारा नव्हे तर सर्वांवर प्रेम करणारा भारत, असा गांधींना हवा होता. असा भारत निर्माण करणं, त्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होणं हीच आजच्या दिवशी गांधीजींसारख्या महात्म्याला श्रद्धांजली ठरेल, आदरांजली ठरेल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. महात्मा गांधी की जय.